तर स्टेअरिंग जसं बड्डे गर्लच्या हातात आलं तर तिने मला सोडले थेट ते म्हणजे किचनमध्ये आणि आता मी तिच्यासाठी बनवायला चालली आहे तो म्हणजे चॉकलेट केक। सो आज तिचा बड्डे आहे आणि तिच्यासाठी स्पेशली मी केक बनवते, तो एक चॉकलेट केक जसा तिला आवडतो। आणि केक बनवून झाल्यावर तो बेक करायला ठेवला आहे आणि आता मी निघालो आहे जेवायला। आणि जेवायला बघतोच तर काय फ्रेश ताजी फ्राय मच्छी, तर मच्छीवर ताव मारायला घेतलं आहे। त्याचबरोबर काकींनी आम्हाला स्पेशल कोलंबी पण पाठवलेली। मस्त पेटपूजा करून झाली आहे। तर पुढचा प्लॅन आहे केक डेकोरेशनचा। सो आता मी इथे चॉकलेट गनाशने केक डेकोरेट करते आणि सगळे वाट बघतायत की कधी केक रेडी होणार आहे। आणि केक रेडी तर झाला पण डेकोरेशनसाठी काही अवेलेबल नव्हतं, त्यामुळे गार्डनमधून फ्रेश फुलं मी आणली आहेत आणि त्याने केक डेकोरेट केला जो की खूपच सुंदर दिसत होता। आणि मग आली आमची बड्डे गर्ल रेडी होऊन। सो फोटो सेशन झालं आहे आणि तिचा बड्डे सेलिब्रेशन आम्ही स्टार्ट केलं आहे। आणि इथे तुम्ही बघताय की मस्त बड्डे केक कट झाला आहे, सगळ्यांनी खाल्लं आहे आणि सगळ्यांचे जे रिव्ह्यूज होते ते बघूनच माझं पोट भरलं आहे। सिमरनला तर खूपच केक आवडला होता। पण आज एक सॅड गोष्ट होणार आहे, ती म्हणजे सिमरनला जावं लागणार आहे दुबईला रिटर्न। सो त्यासाठी ती निघते आणि मला तिला सोडूसं वाटत नाही आहे, पण तिला गुड बाय तर बोलावं लागेल। आता मी पोचलोय स्टेशनला आणि तिला आम्ही आता गुड बाय करतोय। सो वाईट वाटते ती पिकनिकच्या मधूनच जाते आहे, पण नो वरीज, उद्या अजून एक मेंबर पिकनिकला जॉईन होणार आहे आणि तो कोण आहे ते उद्या आपल्याला समजेल। थँक्यू सो मच।